क्या बात आहे, क्या बात आहे. वाईचा संघ वाई म्हटलं की कबड्डीची नाळ आलीच. आणि ते वाईचेच पंच कसं काय ठेवायला हो तुम्ही? एक पॉइंट वाई. या चालू सामन्यानंतर होणारा सामना नवरंग क्रीडा मंडळ वाकोडी विरुद्ध जय हनुमान क्रीडा मंडळ नरवड. आलीच नाही मला तिकडे पाहिजे आता वय घरात याचा भाऊ हा त्याला येते तुझा आहे तू बरोबर ते जायचं सारखी शाळेत खेळत राहत होतं. आमची इच्छा त्यानंतर तुझे भाऊ आहेत
श्रीपतराव काटकर फाउंडेशनच्या वतीनं सर्व जय हनुमान क्रीडा मंडळ गौडा यांच्या वतीने हे कबड्डीच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. खूप मेहनत करून हा लाईन फोकस व्यवस्थित करण्यात आलेला आहे. अति उत्तम केलेली आहे. अतिशय महत्वाचं आहे. दत्तात्रेय संघ वाईचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर शंकरराव मुकाळे सर, गजानन 4-5 प्रशिक्षक आहेत त्यांचे. शंकरराव मुकाळे सर, स्कोर सांगा. दांडेगावचे प्रशिक्षक बंडूगिरी, चक्रधर बळे, माधव गुणफलक काय? दांडेगाव 4 वाई 7 दांडेगाव 7 वाई. दत्तात्रेय संघ वाई 7, दांडेगाव पॉईंट 4, छत्रपती संघ दांडेगाव 4 पॉईंट, दत्तात्रेय संघ शेवटचे 3 मिनिट. अतिशय उत्कृष्ट दोन्ही पंच. याच्यानंतरचा नवरंग क्रीडा मंडळ वाकोडी, जय हनुमान क्रीडा मंडळ खरवड. चला अत्यंत उत्कृष्ट खेळाडू हा वाईचा गाडेगावच्या क्षेत्रामध्ये. श्रीपतराव काटकर फाउंडेशनच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट ही संकल्पना घराघरामध्ये खेळाडू तयार व्हावा व व्यसनमुक्त व्हावा हा संकल्प श्रीपतराव काटकर फाउंडेशनचा. तसेच माझ्यासोबत बसलेले मुरमुरे यांचं म्हणणं आहे की प्रशांत नारायण मुरमुरे यांचं असं मत आहे की सहजी श्रीपतराव काटकर यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे कलेक्टर म्हणून. बरोबर आहे तुमचं? बरोबर आहे. गजानन वाळे सर पुढे गेले असतील तर इथे येऊन बसा आणि समोरचं सूत्रसंचालन करा. नवरंग क्रीडा मंडळ वाकोडी विरुद्ध जय हनुमान क्रीडा मंडळ घरवड या 2 संघादरम्यान होणार आहे. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे चालू सामन्याचा. जी वाई दरम्यान दांडेगाव. वाई संघाची गुणसंख्या 9 आहे आणि दांडेगाव 4. धन्यवाद. ही गुणात्मक वाई या संघाला. बसा तुम्ही तिथं बसा. बालकबड्डी स्पर्धा आज ज्यांच्या बुद्धिमानानं या ठिकाणी संपन्न